गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आपल्या कामाचं काय नियोजन झालेलं नाही अजून. फोन करतो म्हणलेत दादा. तर आपण आता आपल्या घरावरचं पत्र उडून गेलं गेल्या महिन्यात. भरपूर कावदान आलं, वारं आलं, आपलं पूर्ण सगळं शेड बसून गेलं. ते पत्र आता आपण दुसऱ्याच्या रानात जाऊन पडलेलं ते गोळा करतोय. लावतो कुठं कुठं पडलेलं ते तुम्हाला बघा. इथं एक पत्रा पडलाय बघा, इकडे एक पत्रा पडलाय आणि त्या तिकडे एक आहे. आपण आता गोळा करून घेऊ. आपण आपलं पत्र घरापाशी आणून टाकले जात आहे एका ठिकाणी. तर आता आपण आपल्याला आता हे मका भिजवून घ्यायचे. तर आपण आता लाईन चालू करून येऊ. आज आपलं काम तसं कॅन्सलच झालंय सगळं, कारण की कोणीकडे काम बी नाही आणि जिथं आहे तिथं काम करता येत नाही. आपण लाईन चालू करून येऊ. ही मोटर आपण कालचीच काढून सोडलेली मोटर आहे. चालू केले गेले पाणी येत आहे बघा. आलं पाणी. आपण आता दार धरून झाल्यावर बघू अजून मोठं काय काम निघतंय आपलं. वैरण तर हे आणून ठेवायचेच आहे. ते वैरण हे आणून ठेवायच्या. आभाळ खूप आलंय बघा. कसा नजारा. आपण वैरण घेऊन येऊ आता. वैरण आपली 2-3 किलोमीटर लांब आहे. आपण गाडा घेऊन चाललोय. गाडा दिसतोय माझा. आणू गाड्यावर वैरण. आपण आलोय आता फडावर. हे आपला फड मकाचा. आपल्याला इथून मकवान भरून तोडून न्यायचा आहे. हे आपला गाडा. आपण आता मकवान तोडायला चालू करू. तर मित्रांनो, आपलं तोडून झालेलं आहे. आपण आता मकवान भरू गाड्यावर. मित्रांनो, झालंय आपलं मकवान बी भरून. आपण आता गाडा काढू बाहेर राहणार ना, कारण की लय ताप देणार आहे. भरपूर भरलंय. आपण किती भरलंय जाऊ मला. हे बघा, फुल गाडा लोड केलेला आहे आपण. हे असलं रान, हे असली वाट. आमच्याकडे वाटाच नीट नाही तेव्हा तडक्या. आपण वैरण घेऊन आल्यावर नेमका पाऊस आलाय बघा.
तर आपण आता 4 वाजताची कुट्टी करायच्या मार्गावर आहे. कुट्टी करायची, जनावरं बांधायची, जनावरांना तेवढी कुट्टी टाकून आपल्याला घरची वैरण काढायची आहे. ही आपली घरची जरा वाळून चालली म्हणून जरा मागं ठेवली होती. वाळली ओले दोन्ही मिक्स करून घालतोय आपण वैरण घरची. आज आपल्या दादूचं काढलंय जावाळ, कसं दिसतोय बघा, टाकलं आहे बघा. तर मित्रांनो, आपण चाललेलो आहे दूध वाढायला. आज जरा लवकर चाललोय, दुधाची गाडी लवकर आली जरा, कारण की तिकडं चिपकुंड उशिरा गाडी येते, तिकडं पाऊस झाला त्यामुळं डायरेक्ट आपल्याकडेच पहिल्यांदा यायला लागलाय दूधवाल्या. आपण आता जाताना मकच टिकअप घेऊन चाललोय, कारण की आपल्याला गाईला बारडा संपलाय, बारडा खारायला टाकायचे मका. तर आपण जाऊ आता दूध वाढून येऊ. दूध वाढून गावाकडे चाललोय आता. गावात जाऊन आता वैभव दादापाशी आपण कपा हाणाच्या थोड्याफार, हे आहे आपल्या वैभव दादाचं दुकान. वैभव दादापाशी दुकानात गप्पा मारून आपण चाललो आता घराकडे. घरी जायचं, जेवण करायचं आणि मग एडिटिंग करायची. आपली एडिटिंग कंप्लीट झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसे वाटते ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. गुड नाईट. टाटा. बाय बाय.